अनवाणी पायी शाळेत जायच्या, घरात विजेची देखील सोय नव्हती. संथाल आदिवासी कुटुंबातील ही लेक द्रौपदी मुर्मू अतोनात संघर्षातून थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचल्या आणि बनल्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती. ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. वडील गावाचे सरपंच होते, पण घरात साधनही नव्हती, फक्त संघर्षच होता. अवघ्या 5 वर्षाच्या वयात एकट्याने भुवनेश्वरची ट्रेन पकडली आणि पुढे जाऊन आपल्या गावातली कॉलेजची पदवी पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. रमादेवी महिला महाविद्यालयातून बी पूर्ण केले. नंतर सरकारी कार्यालयात नोकरी केली. पण खरा आनंद मिळाला जेव्हा त्यांनी मुलांना शिकवायला सुरुवात केली, कारण त्यांच्या मते शिक्षण म्हणजेच खरी क्रांती. श्यामचरण मुर्मू यांच्याशी लग्न झालं आणि 3 मुलांसह सुंदर कुटुंब स्थिरावलं. हळूहळू समाजसेवेत पाऊल टाकलं आणि पुढे राजकारणात प्रवेश केला. मंत्री म्हणून आदिवासी समुदाय, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण या क्षेत्रात खोलवर काम केलं. पण तेवढ्यात आयुष्याने सर्वात मोठा आघात केला. 2009 ते 2015 या काळात एकामागोमाग 2 मुलं, पती, आई आणि भाऊ यांचे निधन झाले. एक आई, एक पत्नी, एका बहिणीसाठी हे दुःख शब्दांच्या पलीकडचंच होतं. त्याने स्वतःला जगापासून दूर केलं, पण हार मानली नाही. जेव्हा आदिवासी अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, तेव्हा राज्यपाल म्हणून सरकारी प्रस्ताव रोखले आणि त्या आदिवासी समाजाच्या बाजूने उभ्या राहिल्या. आणि 25 जुलै 2022 रोजी देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनून त्यांनी इतिहास घडवला. द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास सांगतो की परिस्थिती कितीही कठीण असो, जमिनीशी जोडलेले राहिलात तर आकाशही गाठता येतं. संघर्षातून उभं राहून, सेवा आणि शिक्षणाच्या मार्गावर चालून इतिहासही घडवता येतो.